गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 3:15. थोडा उशीरच झाला. एक गाडी सीएनजी खाली बसलाय. आपण आहे घराच्या इथं आणि निघतोय. आणि आज बघूया आपली सुरुवात कुठं होते आणि कोण करते. आपण 2 राईड कंप्लीट केल्या. ओलाकडनं पहिली राईड पडली आपल्याला स्टेशनची 222 रुपये आणि तिथनं आपण घेऊन आलोय. ओलाकडनं सर्ज भेटला. सर्ज मध्ये चांगली राईड भेटली 300 रुपयाची. आधी मी एक रॅपिडो ऍक्सेप्ट केली 225 रुपयांनी पिंपळे सौदागर, पण लगेचच मला ओलाकडनं आली 305 रुपये पिंपळे सौदागर. मग रॅपिडोची कॅन्सल करून ओलाची घेऊन आलोय. आता इथं खुंजीर चौकात थांबलोय नेक्स्ट राईडसाठी. आता बघूया इथनं कुठे जातोय आपण. जवळपास 550 वगैरे अर्निंग झाला असेल आपलं. हा 520 का असं काहीतरी. तर ठीक आहे, आता 2 राईड कंप्लीट झालेत. पुढची राईड बघू आता कुठे भेटते आपल्याला. ओलाकडनं राईड आली आपल्याला स्टेशनची. परत 225 रुपये दाखवले. इथनं केले एक्सेप्ट. फक्त 3.5 किलोमीटर पिकअप आहे. चला हरकत नाही, इथं बसून राहण्यापेक्षा आपलं स्टेशनला जाऊन परतची एखादी राईड घेतलेली परवडत. उबेर वाचते, पण तेच काय रेट आणि डिस्टन्स आपल्या याच्यानुसार नाहीये. हे पिंपळे निलंगमसनं स्टेशन आहे. सरळ सरळ आपला जो पट्टा आहे 20-25 किलोमीटर त्याच्यातच मी काम करतो आणि तेच बरं पडतं. रस्ते वगैरे माहीत असतात, कुठं काय गुतगीचं काम नाहीये. आणि ट्रिप पण 25-25 अर्ध्या तासामध्ये कम्प्लीट होतात. फक्त उबेरची जर एअरपोर्ट आली तर मी विचार करेल, नाही तर मग मी सरळ कस्टमरच्या लोकेशनला निघेल. प्लॅटफॉर्म नंबर 6ला सोडले. 224 रुपये काहीतरी आपल्याला भेटलेत. कस्टमरचं बिल 141. कस्टमरने 150 करतो बोललेत. आता पेमेंट मला तर आलं नाही, पण त्यांच्याकडनं झाले. आता नंबर होता, कॉल केलाय म्हणले प्लॅटफॉर्मला जाऊन चेक करतो. तर ठीक आहे, आपल्याला 224 भेटले. त्यांना काहीतरी ऑफर होती, कुपन कोड लागले. तर आपल्याला काय फरक पडत नाही त्याचा. तर बघू. आता इथं 1 मिनिट स्टेशन पासून घेऊन आलो आपण रॅपिडो. कारण उबेर अर्धा तास झाले थांबलो. वाजत होतं, भरपूर वाजलं उबेर. 8 रुपये 7 रुपये 9 रुपये मनाला वाटत तसे रेट नाही घेतली मी. मला पण जोपर्यंत रेट परवडणार नाही तोपर्यंत. शेवटी उबेर रॅपिडोची फर्स्ट प्राइस वाढली. फर्स्ट राईड आली आणि आपण पटकन एक्सेप्ट केली. 283 18-19 किलोमीटरची. भूमकर चौका वाकडचं जो आपण हिंजवडी वाकड क्रॉस करतो तिथनं थोडं पुढं जाऊन 2 किलोमीटर पुढं ड्रॉप केला. हायवेलाच सोसायटी आहे. तर आता इथनं बाकीचे ॲप चालू करतो आणि बघूया आपण आता इथनं बाहेर कोण काढते. सीएनजी फिल करून घेतला आपण हिंजवडीला. इथं नाश्ता करायचा होता, पण तेवढ्यात आपल्याला विमाननगर जयप्रकाश रोड तिथली राईड आली 20 किलोमीटरची. 270 का 60 असं काहीतरी दाखवले. तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. कॉल केलाय आणि राईडचं ऑप्शन ऑन केले. आता इथनं बघू किती वेळ लागतो. 40 मिनिटं लागेल. ठीक आहे, वेट करूया. थोडं स्लो दिसते काम आज. तर आपण हिंजवडीतनं जयप्रकाश ते बिझनेस पार्क तिथं कस्टमरला सोडले आणि 280 रुपये कस्टमरचं बिल. आपल्याला 280 दिले. रॅपिडो होतं. तर 563 रुपये रॅपिडोचे झाले 2 राईड आणि ओलाचे झाले 3 राईड 760 रुपये. 1326 का 23 असं काहीतरी झाले. तर टाइम झालाय 8:15 वाजून 15 मिनिटं. गाडी चालली 103 किलोमीटर आणि सीएनजी भरला आपण. जास्त काय बसला नाही, प्रेशर नव्हतं तिथं. 194 रुपीजचं बसलं हिंजवडीला. तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊ, कारण एअरपोर्टला जाण्यात काय मजा नाहीये. तिकडं फ्लाईट नसणार आहेत. आता नाहीये, डायरेक्ट 10-11ला फ्लाईट आहे. म्हणजे 11 म्हणजे 11:30 12ला फ्लाईट येणार. 11:30 पर्यंत येतात लोक बाहेर सामान वगैरे घेऊन लगेच. काल आपल्या व्हिडिओला एक कमेंट आली का सर्ज म्हणजे काय आणि कुठं बघायचं असतं. तर उबेर ॲप जर असेल तर ॲपला जेव्हा मॅप ओपन कराल तुम्ही तर तिथं ऑरेंज कलरचे येतं. ऑरेंज कलरचे डार्क झोन येतो मॅपवर. म्हणजे तिथं ट्रिप जास्त आहे आणि कॅब कमी आहे. तिथं रेट मग जास्त भेटतो आपल्याला. तर उबेरला असं दिसतं की 1:1, 2, 3, 4 असं, म्हणजे 2 पट 2.5 पट 2.25 पट असे रेट तुम्हाला भेटतात. आणि ओलाच्या बाबतीत राईडचे रेट जेव्हा वाढतात
आणि कंटिन्यू ट्रिप पाडायला सुरुवात होते आणि रेट डबल डबल होतात. जिथं समजा 200-250 पाडायचे तिथं 400-450 असे रेट येतात. तिथं समजून जायचं की आता सर्च सुरू झालंय आणि आपल्याला रेट चांगले भेटणार आहे. तर काल आपल्याला तशीच नॉर्मल वाकडपासून एअरपोर्टची जर ट्रिप असेल तर 250, उबेर जर असेल तर 300. काल डायरेक्ट आपल्याला 850 पर्यंत रेट दाखवला. एकदा 750, 850, नंतर ते काय ऍक्सेप्ट झालं नाही. मी क्लिक करत होतो पण ते जात होतं लगेच. आणि तिसरी जेव्हा आली 585 रुपये तेव्हा आपण ती क्लिक केली, झाली ऍक्सेप्ट. तर यामध्ये असं झालं की 492 रुपये कस्टमरचं बिल झालं आणि 585 रुपये ओलाने आपल्याला दिले, खिशातनं टाकून दिलेत. तर ठीक आहे, इथं आता फ्रेश होतो आणि निघतो पुढं. परत मग तिकडे जाता येणार नाही, परत गाडी उभी करता येते नाही करता येत. इथं कसं आहे तर फ्रेश होतो आणि निघतो पुढं. स्टेशन पासून आपण राईड आणली हिंजवडी डीमार्ट म्हणून आलं. तर मला माहित होतं की ब्रिज उतरल्यानंतर लगेच थोडं पुढे जाऊन युटर्न घेऊन ये. 18 किलोमीटर दाखवले, 270 का 72 काहीतरी दाखवलं होतं. पण कस्टमरचं बिल 226 रुपयेच झाले आणि उबेरनी खिशातनं अमाऊंट टाकून 261 रुपये आपल्याला दिलेत. काय ॲपवाल्यांचं चालू आहे, कस्टमरला दाखवतोय कमी मध्ये आम्ही ट्रिप घेतोय आणि स्वतःच्या खिशातनं टाकते. ओला सुद्धा सेम करायला लागले, उबेर सुद्धा सेम करायला लागले. तर ठीक आहे, आता इथं आपण नाश्ता करू. सकाळपासून काही खाल्लं नाही, भूक लागली आहे. काल पण आपण घरी गेल्यानंतर परत हिंजवडीला गेलो. बायकोच्या ऑफिसला जावं लागलं होतं मला तिला घेऊन. तर मी 6 वाजता घरी आलोय. डायरेक्ट झोपलो, जेवलो नाही काय नाही. आता आज भूक लागली, आता इथं नाश्ता करतो आणि मग एखादी चांगली ट्रिप घेऊन जाऊया आपण. येते ट्रिप इथनं, पण भूक लागली आता. वाकडपासून आपण घेऊन आलोय ससून रोडच्या थोडा पुढचा रोड, 268 रुपयाला. वाकडमधनं सरच्या अपेक्षेने मी थांबलो. 1-2 राईड आल्यावर का पण एक्सेप्ट झाल्या नाही. नंतर एक आली 380 रुपयाची लास्टची विमाननगर, ती थोडीशी म्हटलं आणखी पडल पण ते नाही पडली. शेवटी मग ही, कारण वेळ झालता 10:30-11 झाले होते. तर आपण आता ही घेऊन आलो एक स्टेशनच्या जवळच, म्हणजे स्टेशनला जाता येईल या हिशोबाने. 1/2 किलोमीटर इथनं स्टेशन आहे. तर 268 रुपये आपल्याला दिलेत. 1580 वगैरे आपलं आधी काम झालं. 16, 1780, 1800, 1850, 1850च्या आसपास आपलं काम झाले. आणि इथनं आता आपण स्टेशनला बघू आता राईड कोण देते, पडतात का राईड. कारण जनरली या टायमिंगला आपलं उरकलेलं असते. पण आज वाकडला थोडासा वेळ गेला. मी नाश्ता केला व्यवस्थित, छोले भटुरे खाल्ले आज बऱ्याच दिवसानंतर. म्हणजे पहिल्याने जवळपास वर्ष झाला असेल छोले भटुरे खाल्ले. छोले भटुरे खायला आम्ही जायचो पिंपरीमध्ये, साई चौकामध्ये. तिथे एक पंजाबी आहे, त्यांचे प्रॉपर पराठा वगैरे, छोले कुलचे. आणि आज खाल्ले मी बऱ्याच दिवसानंतर हिंजवडीला. तिथं ठीक होते, चांगली होती क्वालिटी. आता इथनं स्टेशन साईडला बघू. स्टेशन पासून आपल्याला राईड पडली रॅपिडो कडनं पिंपरी निलक. 215 दाखवलं होतं, 240 रुपये कस्टमरने दिले. तर आता टोटल करतो आणि आता आपण घराच्या साईडला आणि टोटल करतो आणि अपडेट देतो. तर आता आपण टोटल केली 1046 रुपयाचं काम आपलं झालंय रॅपिडो मध्ये. 261 रुपयाचं काम झालंय आपलं उबेर मध्ये आणि 760 रुपयाचं काम झालंय आपलं ओला मध्ये. टोटल जर केली तर 2067 होतात. आता यामध्ये सकाळी स्टेशनला आपला जवळपास पाऊण तास गेला, अर्धा पाऊण तास आपला वाकडला गेलाय. तर अशा प्रकारे 1.5 तास आपला वेस्ट गेला. ते जर 1.5 तास वेस्ट नसता गेला तर आपलं 2200-2500 पर्यंत काम झालं असतं. तर ठीक आहे, गरमी वाढली आहे तरी मी थोडंसं स्ट्रेच केलं. नाही तर जेव्हा वाकडला होतो तेव्हाच मला असं वाटलं होतं की स्टॉप करावं म्हणून, पण मी थांबलो आणि थोडंसं स्वतःला स्ट्रेच केलं. तर इथनं आता आपण
निघूया घराच्या साईडला.